ए आशू उठ. आशू उठ यार. काय करते किंजल? जाड्या उठ. त्या किंजलच्या स्वप्नात ना जरा रेशमाची रियालिटी ती आहे. रेशमा ऐक ऐक. काय यार ही काय काय हॉरिबल रडते यार आशू. मला एक कळत नाही तर एवढ्या आवाजात तुला झोप कशी काय लागते? कैवल्य, क्वालिटी. हेलिकॉप्टरच्या पंख्यावर जरी मला झोपवलं ना तरी सुद्धा मला झोप लागते. अरे ते रेशमाला आवरा. बाहेरपर्यंत आवाज येतोय तिचा. त्या नागावकरला कळलं ना या घरात एक मुलगी रडतीये, माकडाच्या हाती कोळीत मिळेल. अरे आवरा रे तिला. जा ना तू आवर ना. एक मिनिट, मी का जाऊ? तू जा ना. मी जाऊ? ठीक आहे जातो. एक मिनिट. अरे तिला गप्प करायचंय का अजून रडवायचंय? तेही खरंच आहे म्हणा. तू थांब. तू मोठा बहीण करतो ना तिला. जा ना मग तू. चल चल. अरे काय रडण्याच्या बाबतीत रेशमा जरा हट्टी आहे म्हणून, नाहीतर गेलो असतो. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. सिस्टर, अगं चॉपर, कट्टा, चाकू यातलं काहीतरी आहे का माझ्या हातात? रडते का तू? अगं ऐकून घे ना माझं. हे बघ आता खूप रडलीस हा तू रेशमा. हे बघ आपण एखादी गोष्ट जर सतत केली ना तर त्यातला आपला रस निघून जातो असं किंजल म्हणते. म्हणजे आता तू जर जास्त रडलीस ना तर तुझा रडण्यातला रस निघून जाईल. म्हणजे रस्त्यावरचं एखादं कुत्रं लंगडत असताना तुझ्या डोळ्यात पाणी येणार नाही. घाईघाईत जर दाराच्या फटीत तुझं बोट अडकलं तर टचकन डोळ्यात पाणी येणार नाही. मग तेव्हा तुला ह्याचं वाईट वाटेल की रडू येत नाहीये. रेशमा मला त्याचं टेन्शन आहे ग. मी वाईट आहे. मी त्यांच्यासमोर उभीच राहू शकत नाही. उठ उठ. देवासारखा आलात. 40 रुपये दे. चल 40 रुपये दे. नाही आता तुझ्या पोटात अन्न नाहीये आणि तू मगापासून ढसाढसा रडतीयस. म्हणजे थोड्या वेळाने तुला चक्कर येणार आणि मग डॉक्टरांकडे रिक्षाने जायचे 40 रुपये होतीलच ना. फी नंतर देऊ त्यांची. आता 40 रुपये दे. चल. कैवल्य, ही काय अघोरी पद्धत आहे समजावायची? रेशमा ऐक. हे बघ रडून प्रश्न सुटणार असते तर या देशात सगळे लोक रडले असते, कारण इथे सगळ्यांना प्रॉब्लेम्स आहेत. पण माझ्या प्रॉब्लेम्समुळे माझ्या जवळच्यांना त्रास होतोय. माझ्या बाबांना काय वाटेल? माझ्या बाबांनी माझ्यासाठी खूप केलं आणि मी काहीच करू शकले नाही. मला जीव द्यावासा वाटतोय. नक्की जगायचं नाहीये? कन्फर्म? हो. गुड डिसिजन. तसंही इतकं परमनंट दुःख वाटायला आल्यावर जगायचं तरी कशाला? हो रे. आणि मी अख्खं जग फिरलोय पण एका माणसाच्या आयुष्यात एवढं बॅड लक मी आजवर पाहिलेलं नाही. कधीच नाही. आणि माझी अख्खी फॅमिली माझ्यामुळे डिस्टर्ब होते हे जर मला कळलं असतं ना तर मी लगेच जीव सोडला असता. आपण हिला मदत केली पाहिजे जीव देण्यासाठी. हो. शेवटी एक मित्रच मित्राच्या कामी येतो रे. शेवटीच. कारण हिला केलेली ही शेवटची मदत आहे. ठरलं तर मग मित्रांनो, आज आपली ही मैत्री आयुष्यातल्या खास खळग्यांना कंटाळून. कॉलर याला टाइम आहे शोक सभेत. आता फक्त मदत करायची. ओके. ठरलं तर मग आपण हिला मदत करतोय. हा, प्रॉमिस? बादलीत नाही रे, नदीत.
तर त्याच्या पुढचा 1 महिना त्याची फॅमिली शॉक मध्ये होती. त्यांनी काय खाल्लंच नाही. तसं रेश्मा बुडली ना, आपण 1 महिना शॉक मध्ये जाऊ आणि आपण काही जेवणारच नाही. मग राशन वाचेल ना. बघ बघ रेश्मा, आमच्या बचतीसाठी तुला हे बलिदान द्यायलाच पाहिजे. कमॉन कमॉन रेश्मा, बकअप. कमॉन कमॉन. थंड आहे. मग गरम असल्यासारखी का रिॲक्ट होते? बस बस यार बस. नो यार रेश्मा, आता तू सांग तुला कसं मरायचंय. मी कधीच असा विचारच केला नाही. शॉक देऊया. अरे काय वेडी आहे का ती? केवढी मान आहे. स्वतःचं बलिदान देऊन लोकसंख्या कमी करण्याचा केवढा मोठा विचार मांडते ती. मग ऍक्सिडेंट. पण ऍक्सिडेंट मध्ये काय होईल माहितीये का, हातपाय तुटतील तिचे आणि चेहराही खूप विद्रूप होईल. त्यामुळे आई बाबांना फार त्रास होईल. मरण कसं पाहिजे, क्लीन क्लीन क्लीन. हा, मग कोलेस्ट्रॉल युक्त अन्न द्यायचं का तिला? म्हणजे काय होईल, चरबी वाढेल आणि मग हार्ट ब्लॉकनी मरेल ती. फार मोठी प्रोसेस आहे रे ती. आपल्याला मॅरेथॉन मरण नकोय, इन्स्टंट पाहिजे. कीटकनाशक पिणार का रेश्मा? त्याची चव फार बरी नसते. अरे आपण काही तिला ते पाहुणचार म्हणून देतोय का? चटकन प्यायचं, कटकन मारायचं. आणून देऊ मस्त बर्फ टाकून. नाही 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 नाही, फ्रॉड असतं ते. काय उपयोग नाही. आमच्या गावाकडे माझा एक मित्र आहे पम्या म्हणून. त्यांनी कीटकनाशक प्यायलं 2दा, पण काहीच झालं नाही. शेवटी कंपनी विरुद्ध तक्रार केली. गुणच लागत नाही औषधाचा. अरे पण तो पाम्या मगाशी बादलीत बुडून मेला ना. त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. अरे आधी त्यांनी कीटकनाशक प्यायलं, मग नंतर त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि फायनली बुडून मेला तो. मग रोज हेच करायचं का तू? तुला काय करायचं? पम्याला काय बोलायचं नाही. एक मिनिट शांत बसता का तुम्ही दोघं? मूळ विषयापासून डिस्ट्रॅक्ट होतोय. मार उडी. इतक्या वेळा मी गंमत करतोय असं वाटलं ना तुला? आता सिरियसली सांगतो, मार उडी. मार ना उडी. सोपा असतो. अंग सोडून दे फक्त, ग्रॅव्हिटीने आपोआप खालीच पडशील. मार ना उडी. चल ना, मार ना उडी. नाही. संपून टाक स्वतःला. चल मार ना उडी. मार ना उडी. नाही. नाही मारावं असं वाटत ना? माझंही असंच झालं होतं. कलेची किंमत नसलेल्या फॅमिलीत जन्माला आलो. एक दिवशी माझ्या बापानी माझी गिटारच जाळून टाकली. लगेच घर सोडलं आणि रेल्वे ट्रॅकवर जाऊन थांबलो. मन घट्ट केलं. समोरून ट्रेन येताना दिसली तर परत धीर खचेल म्हणून नजर बाजूला काढली. शेजारच्या झोपडी बाहेर 4-5 गरीब पोरं शेळ्या अन्नाचा काला करून एकाच ताटात खात. हे अशा परिस्थितीत जगू शकतात. मला काय प्रॉब्लेम? मी का नाही जगू शकत? त्या क्षणी ठरवलं, आता मारायचं नाही, जगायचं. जगणं फार सुंदर आहे रेश्मा. मरण्याआधी थोडं जगणं तर शिकूया. यार 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 फार बोर होत यार. कशाला स्वतःचा चेहरा बघायचा मग त्या मोबाईल मध्ये? है ना, काहीतरी टाइमपास बोल ना याला. माझी पण एंटरटेनमेंट होईल. स्कॉलर नको.
एकच प्रकारचं जोक सारखं सारखं ऐकलं ना की तो सुद्धा बोर होतो. ए कैवल्य, गाणं म्हण ना एक मस्त रापचिक. तुझ्यासाठी? हा. अरे मोर पाऊस पडावा म्हणून नाचतो, नळाला पाणी यावं म्हणून नाही. आयला याच्या ऍटिट्यूडचा पण कंटाळा आला राव. काय घडतच नाही राव हॅपनिंग इथे घरात. ना 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 हा. ना 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 चहा. आणि नाश्ता बनतोय, धीर धरा. मित्रांनो, काल आपण एक खून केला. मर्डर? कुणाचा? आपल्या एंटरटेनमेंटचा. आठवतंय? एकेकाळी ही रेश्मा बाय डिफॉल्ट रडायची, काही कारण नसताना रडायची. तू नक्की रडणार नाहीयेस? नाही. हे मिनल, तू मगासपासून ना मला एकच प्रश्न विचारतीयस. नाही नाही, तुला माहित नाहीये आपल्या घरात काय शिस्त आहे ते. शिस्त आहे काय? या चांडाळ चौकडीनी तुला रडवण्याची बेट लावली. ही अशी कशी बेट? हॅलो, आपल्या घरात ना घोरण्यापासून ते बाथरूम मध्ये वेळ घालवण्यापर्यंत कशावरही बेट लागू शकते. आणि ही बेट 2000ची आहे. 2000साठी दगडालाही पाजर फोडू शकतात हे लोक. हसतेस? अगं, जर मला आत्ता माहितीये की माझ्यावरच बेट लागलीये तर का रडेन ना मी. हॅलो, ऐक ना, रडायचं नाही. नाही नाही, मी चाललीये म्हटलं, पण तू काळजी घे. ऑल द बेस्ट. रडायचं नाही. हा. अशी काय? कशी आहेस तू? मस्त आहे मी. मस्त आहे ही. रेश्मा, मला माहितीये तू इडली बनवते म्हणून मी मसाला आणला त्यात टाकायला. मसाला इडलीत टाकायला? अरे असं कधी असतं का? म्हणजे आपण मसाला ना सांबारात टाकतो. आपण जर हा मसाला इडलीत टाकला तर गेली ना की इडली वाया. हो, आणि मसाला आणि इडली हे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. पण मी म्हणलं की बघू प्रयोग करून. काय कैवल्य? कैवल्य? काय कैवल्य? हा, अरे बरोबरच आहे. म्हणजे बरोबरच बोलतीये रेश्मा. म्हणजे या दोन्ही अत्यंत वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल तुला सांगतो, आशू आणि किंजल 2 वेगळ्या गोष्टी आहेत की नाही. म्हणजे रेश्मा, ती किंजल कशी आहे? सॉफ्ट, इडली सारखी. आणि आशू कसा आहे? असा मसालेदार, तिखट, जाड, रासवट या मसाल्यासारखा. अरे असं नको बोलूस रे, वाईट वाटेल त्याला. ते वेगळं आहे, मुद्दा वेगळाच आहे ना. नाही, मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे रेश्मा की ती किंजल याला कसं इंग्लिश शिकवते. ब्रिलियंट. आणि हा कसं इंग्लिश बोलतो? भिकार. या. कसं जमणार यार तुमचं? मुद्दा असा आहे की रेश्मा आणि राकेशचं कसं जमणार. हा, म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे कसं जमणार ना राकेश आणि तुझं. म्हणजे राकेश कसा मॉड आहे ना, आणि तू जरा अशी म्हणजे गावाकडची. मग राकेशला कशी काय आवडणार तू? त्याला तर तीच आवडणार ना, निशा. नाही, पण आशुतोष, मी काय म्हणतो बरं का रेश्मा, तुमचं किमान लग्न तरी झालंय. याचं तर तेही झालेलं नाही. म्हणजे ती किंजल कशी आहे? पॉश. आणि हा कसा असा गावरान. म्हणजे कसं लग्न करेल ना ती अशा दाढीवाल्या बाबाशी? अरे पण राकेशला कुठे आवडते रेश्मा? पण मी काय म्हणतोय रेश्मा, तुझ्या आयुष्यात काय चाललंय याच्यानी ह्याला का फरक पडतोय? त्यांनी त्याचं बघून घ्यावं, नाही का रे आशुतोष? बास झालं आता. हा, ए लय बिल झालं तुझं. ए तू कर इडली. हा, आणि अजिबात वापरू नको मसाला, अजिबात वापरू नको. हे घे, हा. तू ठेव हा मसाला. मी जातो.
मसाला जोमला वाटतं. रेश्मा काय करतेस? इडली खातीये. सांबार? हा? सांबार पण खातेस का इडली बरोबर? 2000 दगडालाही पाजार फोडू शकतात हे लोक. सुजय पण तू नक्की रडणार नाहीयेस. येऊ आत? ये ना, ये, तुझंच घर आहे अरे, ये. आपलं आपलं घर. रेश्मा मला गोष्टी पोटात ठेवायची सवय आहे. तशी ही गोष्ट मी पोटात ठेवू शकलोस, पण ही गोष्ट मला आतून त्रास देते. अगं अय्या, ऍसिडिटी झाली आहे का तुला? लिंबाचं सरबत आणते. हा, थांब जरा. रेश्मा सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मला बोलू दे रेश्मा. रेश्मा मला जो त्रास होतोय ना तो शरीराचा नाही अगं, माझ्या मनाचा त्रास आहे. म्हणजे तू राकेशला डिवोर्स का देत नाही? हा, लोक आपलं नातं कसं ऍक्सेप्ट करतील याची भीती वाटतेय ना तुला? वाटतेय ना? पण मी आहे ना रेश्मा, मी आहे ना. तुला पाहिलं की रेश्मा असा सुगंध पसरतो ग मनभर. मी माझा राहत नाही. खरंच डिवोर्स दे ना त्या राकेशला. मी लग्न करीन तुझ्याशी रेश्मा. काय? हो हो, मी तुला लॅपटॉप फुलासारखा जपीन. तू प्लीज स्वीकार कर माझ्या प्रेमाचा रेश्मा. प्लीज या फुलाचा स्वीकार कर. आणि 500 रुपये काढ. ए कसले 500? ए कसले 500 रुपये? तू रेश्माला रडवायला गेली होतीस ना आणि स्वतःच रडलीस ना. आता फाईन 500 रुपये. नो वे. काय नव्हे? नियम म्हणजे नियम. कन्सेशन पण नाही. स्कॉलर, मला काय वाटत. एक मिनिट, हात न ठेवता बोल, कारण हात ठेवला की तू पटवतोस मला. स्कॉलर, तुला पटवायची काय गरज आहे? ऐक ना, आता सगळेजण बेट हारलेले आहेत. म्हणजे सगळ्यांनी प्रयत्न केला पण रेश्मा रडलीच नाहीये. कैवल्यने तर कल्टीच घातली. तर मला काय वाटतं, नाही, 1 रुपया मिळणार नाही तुला. हे ऐकून तर घे की. मला काय वाटतं, मी अजून एकदा परत ट्राय केला पाहिजे. कर. हा, ते 500 रुपये. हा, काय प्रॉब्लेम आहे? हात न ठेवता बोल, कारण हात ठेवलं की तू मला पटवतोस. स्कॉलर, हा सिंपल डील आहे. हा, तू 500 रुपये दिलेले आहेत. तू मला अजून 500 रुपये दे ना. मी बेट जिंकल्यानंतर परत देतो तुला. नाही रे, माझा आधीच 500 रुपये लॉस झालाय. अरे ऐक ना, हे बघ, आता तू 500 रुपये ऑलरेडी लॉस मध्ये गेलाच आहे. तू अजून जर 500 रुपये दिले तर किती होतील? 1000. गणित चांगलं आहे. आता मी बेट जिंकलो तर तुला 1500 रुपये परत देतो. नक्की? आय स्क्वेअर. आय स्वेअर. माय चांट. रेश्मा, हाय, हे घे 1000 रुपये. कशाला? ठेव ना, लागतात ना खर्चाला. नाही नाही, नको. अगं ठेव ना, एकच काम करायचं त्या बदल्यात. काय? सगळे आले ना की रडायचं फक्त. सिंपल आहे. का? आता डायरेक्टच सांगतो तुला. काय, आमची ना बेट लागली होती 3000 रुपयाची तुला रडवण्याची. चिडू नको तू. आता तू रडली ना तर मी जिंकेन. माझा काही फायदा नाही त्यात. माझा अजिबात काही फायदा नाही. ऐकून घे तू. मी जिंकलो ना तर 1500 रुपये सुजायचे, 1000 रुपये तुझे. आणणार आणणार. अगं अगं मिक्सर आपल्याकडेच येणार. लाल जबरा बघलो. ऐक ना तुझ्या, मला सांग, शोलेचा म्युझिक डिरेक्टर कोण आहे? मिनल, मी काम करतो. काम कर रे तू, पण सांग ना, शोलेचा म्युझिक डिरेक्टर कोण आहे? मिनल, मी नाही सांगणार, मी काम करतोय. 1 मिनिटात सांगते. 1 मिनिटात. तार इन्सल्ट नको ना करू तुझ्या.
मिनल यार, तुला कळत नाहीये का मी काम करतोय? एवढं काय काम करतोयस तू? पेन दे. नाही देणार. मिनल शांतपणे पेन दे. देणार नाही. पटके खसेल तू आता. मिनल पेन दे. नाही देणार. मिनल पेन दे. देणार नाही तू. पेन दे. अरे तू सांग ना मग मला कोण आहे शोलेचा म्युझिक डिरेक्टर? मला पेन दे यार, वेळ नाही मला. अरे 2 सेकंद लागतील. वेळ नाहीये माझ्याकडे. मिनल, हे सगळं ना आता लहान मुलासारखं होत आहे. मला संताप येतोय. मिनल पेन दे. नकोय ना संताप. मग मला सांग शोलेचा म्युझिक डिरेक्टर कोण आहे? ओके सांगतो. दे पेन दे. सांग. नाही सांगणार. जा, उडत गेलीस. जीव गेला तरी नाही सांगणार. सुजय, अरे माझी बहीण ना तिकडे शब्दकोड सोडवते रे, आणि ती जिंकली ना तर मिक्सर मिळणार आहे. माझ्या आईला खरंच खूप आनंद वाटेल रे. पण तुला आता न सांगून मला खूप आनंद वाटत. ओके. हॅलो. हा, शोलेचे म्युझिक डिरेक्टर आहेत जतीन ललित. ओके ओके ओके, 8 अक्षरी आहे. मग जतीन आणि ललित. अच्छा, न नियंड होत आहे. बरोबर. अरे मग ललित आणि जतीन. ओ, शंकर महादेवन. शंकर महादेवन काय? हा, शंकर महादेवन काय? RD बर्मन, राहुल देव बर्मन असं पूर्ण नाव आहे त्यांचं. शोलेचे म्युझिक डिरेक्टर राहुल देव बर्मन. काहीतरी मूर्खासारखं बोलतात, मला डोकं फिरलंय. हा, तर करेक्ट आन्सर इज राहुल देव बर्मन. नाही ग, तू कधीही काही प्रश्न विचार, अख्खी लायब्ररी आपल्याकडे. येस, बाय. थँक्स अजय. इट्स ओके. नमस्कार. माझघर टीव्ही मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बोलणार आहोत ॲना मॅथ्यूज यांच्याशी. ॲना, वी लव्ह यू. इंडियातला सर्वात पॉप्युलर सिनेमा शोले या मॅडमनी अजून बघितलेलाच नाहीये. क्या बात है, क्या बात है. गुड गुड. कसं वाटतंय ॲना? नेहमी सारखंच. नाही नाही, हा निव्वळ आपला मोठेपणा आहे. नाही पण मला एक गोष्ट सांगा की तुम्ही हा जो नॉनसेन्सपणा केलेला आहे तो तुम्ही अगदी ठरवून केला निश्चयाने का आपला घडला ओघाओघानी? ऍक्च्युली ना, लहानपणीपासूनच मी खूप फोकस्ड आहे. म्हणजे ना, मी फक्त न्यू फिल्मच बघते. हा, एक मिनिट. शोले हा चित्रपट कधीच जुना होत नसतो. ऍक्च्युली ना, म्हणजे मी जेव्हा बॉर्न झाले ना, तर त्याच्या आधीची फिल्म ही. सो मला कसं माहिती असणार? काय पण मॅडम, तुमच्या जन्माच्या आधी भारताला स्वातंत्र्य देखील मिळालंय, तेवढं माहितीये का तुम्हाला? हो, स्कूलमध्ये शिकवलं ना हे सगळं. वा वा वा. नाही नाही, माझी भारताच्या सरकारला अशी नम्र विनंती आहे की कृपया शोले हा चित्रपट शाळेत शिकवावा, जेणेकरून असे अपघात टाळता येतील. हो हो हो. कॅमेरामन आशूसह घरातल्या घरात मिनल. नमस्कार. मॅडम प्लीज उठा इथून. मॅडम, का? नाही, शोले न पाहिलेल्या मुलीनं माझ्या जागेवर बसायचं नाही. ए ओ, मगाचपासून माझ्या बाजूला बसलीस. उठ, जा तिकडे. बस ग, बस 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 बस. अगं काय आहे, मला दुर्मिळ आणि मूर्ख गोष्टींचं निरीक्षण करण्याचा छंदच आहे. बस 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 ना. नाही नको. बस की. नाही, ठीक आहे. ठीक आहे, मी बसतो. कब है होली? झाली. मी आले. हो, हा बोलताय. किती वेळ फोन उचलायला रे वा? तू शोले पाहिलायस का? शोले? हो अगं, अमिताभने काय मस्त काम केलंय गब्बरचं. अमिताभने गब्बरचं काम केलंय? मग अमजद खान कोण होता? कोण अमजद खान? हा, पण हिमेश रेशमिया काय मस्त गायलाय माहितीये. तो तेव्हापासून आहे.
तेव्हापासून म्हणजे 7-8 वर्ष तर झाली रामगोपाल वर्माला शोले बनून. अगं हे मुली, मी त्या जुन्या शोले बद्दल बोलतेय, सिप्पींच्या. तुला ना काहीच माहित नसतं. हा रेवा, तू ठेव फोन. काय हे? तुम्हें पता है तुम्हें क्या करना है? नहीं ठाकुर. वह सरदार शबाशी देगा. सुजय के बच्चों, चो 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 चो. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. ही सेम ठाकूर सारखी दिसते ना. हो, पण हिला कसं कळणार? हिने शोले बघितलेले नाही. तुला माहितीये का, शोले मध्ये ठाकूर असतो. पण शोले मधला ठाकूर लोकांकडनं पैसे घेत नाही. या घरातला सुजय ठाकूर लोकांकडनं पैसे उकळतो. आता माझ्याविषयी चाललाय का रे? सॉरी यार, सवय झालीये. थांबतो जरा प्लीज. बोल ना, तू बोल. तू ग, काय प्रॉब्लेम काय तुझा? तू शोले बघितलेलं नाहीयेस असं का? मला वेळ नव्हता. आणि मी फारशा फिल्म्स बघत नाही ना. पण काकू, तुम्ही एकतरी फिल्म बघितली असेल ना? एक. मग ती फिल्म शोले का नाही? 100 वर्ष झालीत यार फिल्म इंडस्ट्रीला. काय यार ताई, काय यार ताई, म्हणजे कसं दिल्लीला जायचं आणि ताजमहल बघायचंच नाही असं कसं? एक मिनिट. काय म्हणालस तू? ताजमहल दिल्लीला नाही, आग्र्याला आहे. आग्रा. हा सुरमा भोपाली सारखं काही बोलायला लागलाय आता. तुला सुरमा भोपाली म्हणजे कोण माहित नाही. तुला आग्रा कुठे आहे माहित नाही. काय चाललंय या जगात? जाऊ दे यार, जाऊ दे ना. बघा ना, बिचारीचा चेहरा जया बच्चनच्या साडीसारखा पांढरा फटक्क झालाय. हे तू प्लीज 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 टाकीवर वगैरे चढू नको धर्मेंद्र सारखी, नाहीतर तो नागावकर गब्बर यायचा. रेश्मा, हे घे. काय? पासपोर्टचा फॉर्म. कशाला? शोले न पाहिलेल्या लोकांना आफ्रिकेच्या एका बेटावर शिफ्ट करतात रिहॅबिलिटेशन साठी. पासपोर्ट लागेल ना? भरून ठेवा. काय काय मुद्दाम करतोय हा. कोण? कैवल्य. दिवसभर चालू आहे त्याचं. मी अशी जाऊ लागले ना की असा मध्ये घुसतो. क्योंकि ये कौन बोला? कैवल्य, ऐक माझं. कैवल्य, कैवल्य, आधी तिला शोले मधला डायलॉग म्हणायला सांग. ओहो, होली कब है होली असं म्हण. मी का म्हणू? एक मिनिट. शोले न बघितलेल्या मुलीने असले फालतू प्रश्न विचारायचे नसतात. म्हण. हे बघ, मी एक सिनेमा नाही बघितला तर काही फरक पडत नाही. हॅलो, एक सिनेमा नाही, तू शोले बघितलेला नाहीयेस आणि हा गंभीर गुन्हा आहे. तुम्ही जरा जास्तच ताणताय असं नाही वाटत तुम्हाला? नाही, एवढं कोणालाही चिडवायचं नसतं. शोले न बघितलेल्या मुलीला यापेक्षा जास्त चिडवायला पाहिजे. सरदार, सरदार, मैंने आपका नमक खाया है सरदार. अब गोली खा. सुजय, सुजय. इतना सन्नाटा क्यों है भाई? हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं. आहा. होली कब है होली? बहुत नाइंसाफी है. मिनल. मीनल कौन है? कौन है मीनल? बहुत याराना लगता है रे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.